स्वावलंबनाची नवी दिशा मोफत कृत्रिम हात वितरण उपक्रमातून दिव्यांग बांधवांना नवे आयुष्य. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत शिबिर संपन्न. इनाली फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत कृत्रिम हात वितरण शिबिर ठाणे येथील श्री दशमेर दरबार गुरुद्वारा येथे यशस्वीरित्या पार पडले. या संवेदनशील आणि समाजोपयोगी उपक्रमास कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी उपस्थित राहून लाभार्थी दिव्यांग बांधवांशी संवाद साधला. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून अरुणाचल प्रदेश, आसाम, दिल्ली यांसारख्या दूरवरच्या भागांतूनही लाभार्थी येथे दाखल झाले होते. या सेवा कार्यावरील विश्वास आणि त्यांची व्यापकता याचे हे जिवंत उदाहरण ठरले. या उपक्रमामागे समाजसेवेची प्रेरणा म्हणून सुधा मूर्ती आणि इन्फोसिस फाउंडेशन यांचे मोलाचे योगदान आहे. कमी खर्चात उच्च दर्जाचे कृत्रिम हात ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी इनाली फाउंडेशन सारख्या संस्थांना आर्थिक व तांत्रिक पाठबळ दिले असून आरोहण सोशल इनोव्हेशन अवॉर्ड या माध्यमातून अशा संशोधनाला प्रोत्साहन देत हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे. इनाली फाउंडेशन ही संस्था सुधा मूर्ती आणि अभियंता प्रशांत गडे यांच्या प्रेरणेशी निगडीत आहे. या संस्थेमार्फत उपलब्ध करून दिले जाणारे इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात पूर्णपणे मेड इन इंडिया असून अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत. कोपराच्या खालून हात गमावलेल्या व्यक्तींना हे हात सहज बसवता येतात, तर कोपराच्या वरून हात गमावल्यास विशेष काच तयार करून फिटमेंट केले जाते. एका कृत्रिम हाताची किंमत सुमारे 15,000 रुपये असून संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. रोटरी क्लबचे योगदान. रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेटतर्फे या उपक्रमासाठी लाभार्थी शोधणे, जनजागृती करणे आणि शिबिराचे आयोजन करण्याची जबाबदारी पार पाडली जाते. देणगी, डोनेशन व CSR माध्यमातून निधी उभारून हे कार्य राबवले जाते. या कॅम्पसाठी सुमारे 55 लाभार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 20 ते 25 जणांचे फिटमेंट येथे करण्यात आले असून उर्वरित प्रक्रिया पुण्यात पूर्ण केली जाणार आहे.